छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचा साठा 95.16% पोहोचलेला आहे आणि त्यामुळे धरणातून यंदा दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग केला जातोय। जायकवाडी धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात आलेले आहेत। एकूण 9432 क्युसेकने विसर्ग सुरू होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, काय सध्याची तिथली परिस्थिती सांगते, काय दृश्य सांगते? मी सध्या जायकवाडी धरणावर आहे आणि कुठल्याही क्षणी या धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहे। 18 दरवाजे या धरणाचे उघडण्यात येणार आहे आणि जवळपास 0.5 फुटाने हे दरवाजे उघडण्यात येऊन 10,000 क्युसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। खरं तर गोदावरी नदीला नाशिक भागामध्ये पूर आलेला आहे, त्यामुळे तिथलं दारणा गंगापूर या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे। पाण्याचा हा विसर्ग गोदावरी नदीत येतोय आणि त्यामुळे जायकवाडी धरण सुद्धा आता जवळपास 96% गेलेलं आहे। त्यामुळे धरणाच्या प्रोटोकॉलनुसार आता कुठल्याही क्षणी पाणी सोडावं लागणार आहे, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याद्वारे पाटबंधारे विभागाने रात्री उशिरा याबाबतची नोटीस जारी केली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सकाळी 7 वाजताच्या दरम्यान या धरणाच्या 18 दरवाज्यातनं हे पाणी सोडण्यात येणार आहे। खरं तर जायकवाडी म्हणजे मराठवाड्याची जीवनदायिनी आपण म्हणू शकतोय। जायकवाडी धरण ज्यावेळेस भरतं त्यावेळेस अगदी मराठवाड्यात सगळीकडे आनंदी आनंद असतो, कारण या धरणाचं भरणं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटतो, इतकंच नाही तर औद्योगिक विश्वासाचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सुटतो। त्यामुळे हे धरण भरणं, याचे दरवाजे उघडणं निश्चितच मराठवाड्यासाठी ही आनंदाची बाब आहे। आणि या वर्षी सलग दुसऱ्यांदा म्हणजे जुलै महिन्यात धरणाचे दरवाजे उघडले होते आणि त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा धरणाचे दरवाजे उघडत होणार आहे आणि यातनं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होणार आहे। या धरणामुळे, या पाण्यासाठ्यामुळे संभाजीनगर, जालना, परभणीचा काही भाग, बीडचा काही भाग इथं सगळीकडेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो। त्यामुळे पाणी सोडण्याचा हा एक आनंदही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी सोडल्यावर गोदावरी नदीला पूरही येऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तुर्तास आता कुठल्याही क्षणी या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल। अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।